आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रचार करत असताना सभ्यतेची पातळी ओलांडणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. शेवटी नगरपालिकांच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे आणि तशा त्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही बोलतो आणि आम्ही तशाच पद्धतीने निवडणुकीला लढतो. तरी सावंतवाडी अनेक वर्षांपासून आहे. सावंतवाडीकडे कोणाच ट्रेन केलेला आहे. मात्र यावेळची निवडणूक जी आहे ती दीपक केसरकर यांना प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते, चर्चा आहे. काय एक गोष्ट अशी आहे की शेवटी व्यक्तिगत कोणाचाही द्वेष करून निवडणुका करायच्या म्हटल्या तर मग त्याच्यामध्ये मूळ विषय बाजूला राहतो. मूळ विषय हा नगरपालिकेच्या नागरी सुविधांचा असतो आणि नागरी सुविधा जास्तीत जास्त असल्या पाहिजे त्याच्याकडून कोणाचंही असण्याचं कारण नाही. आणि ह्या करत असताना अनेक वेळेला अनेक अडचणी येत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासकीय कारभार होता आणि त्याच्यामुळे इलेक्टेड मेंबर्स त्या ठिकाणी मिळतात. त्याचा काही प्रमाणात परिणाम न म्हटलं तरी जाणवतो, कारण लोकांना एक संधी असते की आपल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊन आपल्या ज्या अडचणी असतात त्या मांडण्याची आणि त्या मांडल्या तर त्या अडचणी आमच्यापर्यंत येऊ शकतात आणि त्याच्यामुळे तो गॅप निश्चितपणे मागच्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेला आहे. आता एकदा नवीन